हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। जसे की अगोदरच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आम्ही सध्या आमच्या नवीन घरी शिफ्ट झालो आहोत। आजचं वातावरण खूपच छान आहे। इथं पाऊस आणि वारा सुद्धा आहे। मला पावसाळा खूप आवडतो, म्हणून मला हे वातावरण खूप छान वाटतं। तर जसं तुम्ही पाहिलं असेल की या घरामध्ये क्लीनिंग आणि बाकी सगळं साहित्य लावायचं हे काम अजून चाललेलं आहे। माझ्याजवळ हा चमच्यांचा नवीन सेट होता, तर तो मी तात्पुरता असा लावून घेतलेला आहे। त्याच्यानंतर भाज्या आणलेल्या होत्या मार्केटमधून, तर त्या व्यवस्थित स्वच्छ करून मी इथं फ्रीजमध्ये ठेवत आहे। त्यासोबतच मी इथे जेवणाची आणि नाश्त्याची तयारी सुद्धा करत होती। अजून माझ्याजवळ फ्रीज ऑर्गनायझर वगैरे काही नाही। माझं असं होतं ना की नवीन घरी आपण शिफ्ट झालो की मगच साहित्य नवीन घ्यायला सुरुवात करायची, म्हणून तोपर्यंत जे कंटेनर्स अवेलेबल आहेत, म्हणजे हे चॉकलेट केकचे वगैरे, तर त्यामध्येच मी थोडं साहित्य असं ऑर्गनाइज करून फ्रीजमध्ये ठेवते, भाज्या वगैरे। तर विनूला ब्रेड आणि केचप खूप आवडतं, म्हणून त्याच्यासाठी हे मी बनवलेलं आहे। आणि राहिलेल्या ब्रेडचे जे साईड्स आहेत ना, त्याचे मी ब्रेड क्रम्स बनवून ठेवणार आहे। तर आज होती अमावस्या, आणि अमावस्येला इथं कसं असतं की 3 पोकळ मुठी तांदूळ घेऊन ना ते शिजवायचे असतात आणि त्याचा नैवेद्य बनवून वरती आपल्या पितरांसाठी ठेवायचा असतो। तर दर अमावस्येला इथं सासरी असं केलं जातं। त्यामुळे मी तसा भात इथं बनवलेला होता, आणि तो सगळा भात एक पेपर घेतलेला आहे, त्या पेपरवर ठेवून त्याच्यावर थोडीशी साखर आणि थोडंसं दही घालायचं, आणि वरती टेरेसवर किंवा बाहेर ठेवू शकतो, जेणेकरून ते कावळा खाऊन जाईल। तर आज किचनमधील एक कॉर्नर मी पकडलेला आहे, जिथं ओव्हनसाठी आम्ही जे बनवून घेतलेलं आहे कपाट, त्याच्या बाजूला ना खूप सारं साहित्य आहे जे असंच ठेवलेलं आहे। घागरी म्हणा किंवा शेगडी जी आम्ही वापरत नाही, सिलेंडर, हे सर्व साहित्य रिमूव्ह करून इथं एक टेबल आहे, तो इथं मी ठेवणार आहे। तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच। भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये।